तुम्ही जर मुलांना फ्रूट ज्यूस हेल्दी आहे म्हणून देत असाल तर आजच थांबा. आज ओपीडीमध्ये एक पालक आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं, मॅम आम्ही फ्रुटी माझा असं काही देत नाही, पण आम्ही मुलांना रोज एक ग्लास फ्रूट ज्यूस देतो. जेव्हा आपण फ्रूट ज्यूस बनवतो तेव्हा त्यामधले फायबर सगळे निघून जातात आणि फायबरचं काम असतं की फळामधल्या साखरेला बांधून ठेवणं. जेव्हा आपण पूर्ण फळ खातो तेव्हा फायबर्समुळे ग्लुकोज स्पाइक होत नाही. फायबर्समुळे शरीरामध्ये जे ब्लड ग्लुकोज लेवल्स असतात ते स्लोली रेज होतात, म्हणजे फायबर्समुळे साखर हळूहळू रक्तामध्ये येते. पण याच ऐवजी तुम्ही जर फ्रूट ज्यूस दिला तर ते फक्त हाय एनर्जी शुगरी ड्रिंक असतं. त्यामुळे सडन स्पाइक होतो, बाळाचं पोट भरत नाही आणि सडन ग्लुकोज स्पाइक झाल्यामुळे बाळांना परत परत भूक लागते आणि मुलांना अननेसेसरी एक्स्ट्रा कॅलरीज घेण्याची सवय पण लागते आणि परिणामी मुलांमध्ये सारखं एक्स्ट्रा कॅलरीज घेतल्यामुळे लठ्ठपणाची रिस्क पण वाढते. त्यासोबतच या फळांच्या रसामध्ये जी साखर असते ती मुलांच्या दातांना चिटकून राहते. दातामध्ये साखर अडकल्यामुळे, चिटकून राहिल्यामुळे मुलांच्या दाताला कीड लागण्याची पण शक्यता वाढते. त्यामुळे 1 वर्षाखालील मुलांना तर बिलकुल फ्रूट ज्यूसेस द्यायचे नाही. मोठ्या मुलांमध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणात कधीतरी फ्रूट ज्यूस देऊ शकता. मुलांना फळांचे रस काढून देण्याच्या ऐवजी तुम्ही पूर्ण फळ त्यांना खायला द्या. थँक्यू.